तर नमस्कार मित्रांनो. सगळेजण म्हणत होते की बाबा फर्निचरला खर्च किती आला आणि फर्निचरचं मटेरियल म्हणजे बरंच काय असे विचारतात का तर ज्यांना बांधायचं असतंय. आता मग बांधायचं म्हणल्यावर चला म्हणलं कमेंटला आपण रिप्लायच देऊया आपला खर्च किती झाला आणि आपण मटेरियल कुठलं वापरलं आहे. तर काय आहे फर्निचर करायच्या आधी काही काळजी घ्या. म्हणजे विचारपूस जास्त करा, चौकशी जास्त करा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की बाबा की कसं करायचं फर्निचर. आता काय काय जण अख्ख्या घरालाच फर्निचर करते ते बघा. करण्याबद्दल काय नाही, पण ती झुरळाचा लय प्रॉब्लेम आहे. लय फर्निचर करणं सुद्धा लय चुकीचं आहे. तर हे आपला कलर बघा, प्रत्येक रूममध्ये आपण एक एक वेगळा कलर दिला आहे. हे तर ह्या रूममध्ये फक्त आपण एवढंच केलं आहे फर्निचर, बाकीचं काय नाही. रूम टोटली ओपनच ठेवलेली आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला आता बघितलं त्या एक रूममध्ये ना, ही आमची बेडरूम होती. ह्या बेडरूममध्ये हे केलं आणि इकडे एक देवघर केलं आहे बघा. हे देवघर एक केलं आहे. परत हो का इथं एक ह्या म्हणजे काय व्हायचं, ब्रश माझे खाली राहायचे ना, ते सॉरी ब्रश वरी ठेवायचं. मग म्हणलं काय करावं काय करावं. आणि इथं एक शो पीस बनवलं आहे बघा. हो का इथून असं खाली डायनिंग टेबल पशी असे लाईट लावलेल्या त्या. तर ह्या लाईटी कितीच्यात माहिती आहे का? 2500च्या लाईटी त्या. आणि ह्याच्यामध्ये कलर बदलत आहेत, 3 कलर आहेत. बटन बंद केलं चालू केलं बदलतं. आणि इकडं आपण जिन्यामध्ये पूर्ण असं फर्निचर केलेलं आहे. तर काय केलं, आमचं मटेरियल पण बरंच काय हे होत होतं, वरी राहत होतं. त्याच्यामुळे ते आतमध्ये कप्पे केले. आणि प्रत्येक रूममध्ये प्रत्येक ह्याला वेगवेगळा कलर दिला. आता बघा इकडं वेगळाच कलर आहे. म्हणजे ही जिन्याच्या वरती ही इकडं वेगळंच आहे. आणि इकडं बघा, हा इथून एवढा स्पेस हा वेगळाच कलर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे ह्या रूममध्ये गेलं की वेगळाच कलर दिसणार तुम्हाला. आता ह्या बेडरूमचा कलर बघितला हो का, हे असं आहे. आणि इकडला असा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस कलर वेगळाच दिलेला आहे आपण. किचनला काय जास्त कलर नाही हो का. पाठीमागचा कसा आहे बघा. आणि इथला कलर कोणते सांगा म्हणती प्रगती. स्वयंपाक चालू आहे. मला कलर समजत नाही जास्त, त्याच्यामुळे कलरचं ह्यांच्याच मनाने बघू मग आज नको चव घालूस यूट्यूबवर. तर पहिल्यापासून माझा कलरचा प्रॉब्लेम आहे, आजचा नाही आहे. विषय कसा आहे कलरचं, म्हणजे एकदा मी कपड्याच्या दुकानावर कामाला होतो आणि कुठली लेडीज जर आली ना जम्पर पीस मागण्यासाठी, मी जम्पर पीसचा बंडलच त्यांच्यासमोर ठेवायचो. कुठला घ्यायचा ती घ्या. मालक म्हणायचा तुला एक कलर सांगितलं तरी तू बंडलच का देतो. तर मोजकेच कलर कळतात मला. लाल पांढरा काळा एवढंच कळतंय. आणि हॉलमधला कलर दाखवतो तो मला. हो का, हे हॉलमध्ये कसं आहे, इथं काय केलं आपण वॉलपुट्टी केली आहे बघा. हे अशी एवढेच हॉललाच फक्त आपण एकदम चांगल्या प्रकारे कलर दिलेला आहे. बाकीकडं नॉर्मल दिला आहे. का दिला आहे का तर आणि इथं एक बघा, हे आपण सिल्वर प्ले बटनसाठी कसं केलं आहे बघा. तर ही कुंडी जरा वरती झाली, जराशी मधोमध घ्यायची होती. तर मधोमध घेतल्यावर किती छान दिसली असते बघा. आणि हे आपल्या वरचे गुरु. तर हे गुरु आपल्याला बरंच काही मार्गदर्शन केलं यूट्यूबबद्दल, बिझनेसबद्दल बी मार्गदर्शन करतात. आता आपण एक नवीन प्रोडक्शन करायला लागलो, मी नाही, प्रगती करायला लागली आहे. ते गुरुनं तिला दिलं आहे ते, असं तू कर. तर लवकरच तुम्हाला बघायला भेटेल स्वतःचं आपलं प्रोडक्शन. आणि सिल्वर प्ले बटनवरचं 1 मिलियन आहे मित्रांनो. 10 लाख झालेले आहेत. आता त्या चॅनलचे 15 लाख झालेत. तर 1 मिलियन झाल्यावर येतं. आणि साईडचे सगळे 1-1 लाखाचे आहेत. सिल्वर प्ले बटन म्हणतात त्याला. आता सिल्वर प्ले बटन किती छोटं केलं आहे बघा त्यांनी आता. आधी असं मोठं येत होतं, आता छोटं केलं आहे. यूट्यूब एवढा पैसा कमवत आहे पण बघा ना लगे किती छोटं करण्यात आलं आहे आता. आता कलर बघा, हिथलं लय भारी कलर. आणि पी ओ पीचा कलर बघा हा. ही आपली अशी पी ओ पी आहे. असा केलं. 3 फॅन्स आपण केले, पण अजून फॅन काय बसवलेला नाही आहे. तसले तर रिमोटचे फॅन बसवायचे तर. तर झालं आता घर तर दाखवून झालं. आणि हां, ही एक टी व्ही युनिट एक दावायचं राहील तुम्हाला. हो का, टी व्ही युनिट आहे. या कोपऱ्यात लाईट लावतं. तुम्ही तर व्हिडिओ बघितलेलाच आहे, त्याचा काही विषयच नाही आहे. टी व्ही युनिटला ही लोअर पट्टी पूर्ण लावली. लोअर पट्टी आपण 2 ठिकाणी यूज केली. ड्रेसिंगला तुम्ही बघितलं तिथं बेडरूममध्ये तिथे एक, आणि हे असं. तर ही टी व्हीचं बघा कसं वाटतंय हे म्हणजे अजून एक ठिकाणचं राहिले तुम्हाला दाखवायचं, चला दाखवतो. आणि हा शो पीस एक आपण म्हणजे कुठलं कुणाला असं म्हणजे हे केलं ना, ते पिनारेस्ट म्हणून कुठलं तर ॲप आहे, त्याच्यावर तुम्ही फक्त टी व्ही युनिट असं सर्च केलं की तुम्हाला टी व्ही युनिटचे डिझाईन भरपूर दिसतील. किंवा शो पीस म्हणले की हो का असे शो पीस तुम्हाला पाहिजे तसं काही पण त्याच्यावर सर्च करा.
कुठं जास्त पैसे घालायची गरज नाही. काय होतं एवढं सिस्टम निघले मग पैसे घालण्यात काय मजा नाही. आपल्या हातात आहे कुठल्या जागेवर काय करायचे. आता हो का इथं आपलं राहिले बघा, इथं जिन्यावर ना एवढा मोठा पट्टा सगळा रिकामा आहे. तर इथं आपण डिझाईन काढायची, पण त्याला आता काय मुहूर्त लाग नाही. कधी पेंटर पेंटर काढणार आहे तो डिझाईन, बघू आता. तर काय जास्त बाहेर खर्च करायचं नाही. पिनारेस्ट ॲप डाउनलोड करायचा आणि त्याच्यावर भरपूर असे फक्त पॉईंट टाकायचे. शोपीस, ड्रेसिंग, कपाट, काही टाका. ढिगाने तुम्हाला येड लागन इतकं तुम्हाला सांगतो. हे आहे त्याच्यावर इतक्या डिझाईन आहेत. फक्त तिथले स्क्रीनशॉट काढायचा आणि फर्निचरवाल्याला दाखवायचा. हाय असं सेम टू सेम करून देते बघा फर्निचरवाला. तर कसं आहे, हात गळायला लागला मित्रांनो म्हणून बसलो डायनिंग टेबलला. तर आता सांगतो तुम्हाला खर्च कसा किती काय झाला. आणि बघितलाय तुम्ही जर घराचा व्हिडिओ कोणी, आता मी असा उजरता दावलाय, जर पूर्णपणे घर बघायचं असेल तर ह्याच चॅनलला संध्याकाळचा शूट आहे. आणि प्रगती गावर यूट्यूब चॅनलला डे शूट आहे. म्हणजे दिवसा कसं दिसतं म्हणजे असं, आणि रात्रीच्याला ह्या लायटिंग सगळ्या लावल्यावर कसं दिसतंय. तर खर्च म्हणजे जवळपास मित्रांनो लय लागतोय मटेरियलला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लाय कुठल्या कंपनीचा घ्यायचा. तर प्लाय आपण काय केलं, रेड कोर वापरला आहे. रेड कोर सगळ्यात महागडा आहे आणि त्या रेड कोरमध्ये सुद्धा अजून भरपूर प्रकार आहेत. तर रेड कोर जर तुम्ही वापरला तर वॉटरप्रूफ आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते रेड कोरमध्ये जर तुम्ही ती प्लाय कापला तर टोटली लाल भुस्सा निघतो बघा. टोटली तुम्ही वर्ण दिसतं ना पूर्ण लाल बुंद दिसतो तो. आणि त्याच्यामध्ये एक प्रकार आहे अल्टरनेट म्हणून आहे. म्हणजे एक पट्टी लाल एक पट्टी पांढरी, एक पट्टी लाल एक पट्टी पांढरी, असे अल्टरनेट असते. तर तो त्याच्यापेक्षा कमी रेटचा असतो आहे. पण टोटली रेड कोर जर घ्यायचा असेल तर तुम्हाला मग त्यात रेट भरपूर आहेत. तर आपलं जवळपास तुम्हाला सांगतो भरपूर रेड कोरचा प्लाय आम्हाला बघा 80 रुपये स्क्वेअर फुटानं भेटला बघा. 80 रुपये. आणि काय काय स्वस्त बी आहेत. म्हणजे आपल्या ऐपतीनुसार बरं का. काय काय जणाला करायचंच आहे ना फर्निचर, पण कमी बजेटमध्ये करायचं आहे, तर कमी ह्याचं पण करू शकता. त्याचा काय विषय नाही. 50 रुपयापासून सुद्धा मिळतंय. 50-40 रुपयापासून सुद्धा प्लाय मिळतोय. फक्त तुम्हाला ते प्लाय फुकतो. म्हणजे त्याच्यामध्ये जरा कमकुवतपणा कमी असतो. तर आपला टोटल फर्निचरला पैसे गेलेत बघा. म्हणजे टोटल मटेरियलला पैसे गेले तर चार चार टोटल सगळा खर्च मला वाटतं काहीतरी 4.5-5 लाखापर्यंत गेलेला आहे. अजून मी हिशोबच केलेला नाही खरं तर. मी अंदाजच सांगतो, वहीच बघितली नाही. मी सगळं टिपून ठेवत असतो. या बंगल्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की कुठं कुठं किती किती काय काय गेलंय. किती गेले आज अंदाज नाही. 3.5 लाख गेल्यात का 4 लाख गेल्यात काय, म्हणजे एवढा अंदाज नाही. वहीच बघितलेलं नाही मी. तर लय खर्च होतोय. पण एवढं खरं आहे बरं का, फर्निचरचं मटेरियल आणताना पोटात गोळाच येतोय, गोळाच. इथं मिस्त्रीने लिस्ट काढून गेले की तिथं गेले की आकडा ऐकूनच अटॅक येत आहे. आता टेंडमचं तुम्हाला सांगतो, जी बिजागरी असते का ट्रॉली मागं पुढं करते का, एक 3,000ला घेतली. एक 3,000ला. 25,000चं तर नुसतं ते स्लायडिंगच आहे. इतका पैसा लागतो का नाही. मी टेंडम नको म्हणलं होतं, पण परत म्हणलं एकदाच घर होतंय, डोक्याला तापच नको. तर फर्निचर करताना खूप विचार करून फर्निचर करा. लय पैसे बी जातात, चौकशी बी चांगली करा. मिस्त्री पण चांगलं बघा. जिथं काम चालू आहे तिथं जाऊन त्यांचं फर्निचरचं काम बी बघा. काय काय मिस्त्री लोक जे डोअर सेटिंग असते का, डोअर सेटिंग बरोबर करत नाहीत बघा. खाली वरी होतं, प्लेनिंग नाही होत, एक बाजू एक खाली एक वर, अशा काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे डोअर सेटिंग करताना बघायचं, लेवल बघायची. काम झाले की आपण चेक करायचं की त्याला सांगायचं की बाबा खालीवर झाले कर कवर. अशा काय प्रॉब्लेम आहेत. तर झालं आता सगळं क्लिअर झालं. कलरचं बी झालं. कलरचं काय नाही, कलर पुण्याहून आणला आहे त्यामुळे आम्हाला सगळा स्वस्तात पडला आहे. आणि राहिला विषय आता बाहेरचा कलर राहिला आहे. ते पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही काय केलं, नकोच म्हणलं परतच मारता येईल का तर खराब होतो. आणि काय बाहेरच्याला काय एवढं नाही येते. आता कसं घरातलं लय महत्त्वाचं. एवढा राडा रपाटा होता ना घरात, इतकी घाण झाली ती. मुंगळं तर इतकं झालं त्या फ्युकलला चिटकून लय मुंगळं वैतागाला चावत होतं मुंगळं परीला चिवला. तर चला, खर्च तर बैला जवळपास तुम्हाला सांगतो काहीतरी 4-4.25 लाखाच्या पुढं आपलं मटेरियल गेलं आहे बघा. लय खर्च झाला आहे. आपलं कमीच आहे. एक एक जणाचं 10-10 12-12 लाखाचं. आमच्या शेजारी आम्ही जिथं बघायला गेलतो का काम, तिथं 15 लाखाचं फर्निचर केलं आहे. म्हणजे मटेरियल मजुरी सगळी पकडू. अख्ख्या घरात फर्निचर, जिकडं बघेल तिकडं नसतं फर्निचरच. तर ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार आहे. ते आपली ऐपत होती एवढंच केलं. तेवढं सुद्धा करताना माझ्या पोटात गुळ येत होतं. का तर पहिल्यांदा आपण एक तर शून्यातून वरी आलेलो आहे. रुपयाचे 1 रुपया खरं असताना ना हा वेळेस विचार करत होतो. त्याच्यामुळं की आकडा ऐकले की
अटॅक आल्यासारखं व्हायचं. गेले की 20,000 25,000च बिल व्हायचं. लय अवघड आहे. झालं आता टेन्शन संपलं. तुम्हाला करायचं असलं तर करा. पण चौकशी भरपूर करा. प्लायमध्ये, फ्युकॉलमध्ये बऱ्याच काही गोष्टीमध्ये पैसे काढले जातात. तर तुम्ही ते बारकाईने लक्ष देऊन करा. सगळ्याच गोष्टीचा विचार करा. ओके. बाय बाय.